माकड माकडं वांढर ठेवत नाहीत ना, मग त्याच्यामुळे आपलं बघायचं नाही तर कुत्रे बांधायचे तिथं. आमचे लोक गौरी आणाय गेली त्यांना वाघानं खाली. भीती वाटते का जंगलात राहायला? आता तुमच्या घराचं दार पाहिलं मी, ते बांबूच्या ह्याच्या काही जंगली जनावर वगैरे येतात का जवळ घराच्या? नमस्कार. सह्याद्रीतील या अजून एका पायवाटेवरून मी महेश आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. साधारण वर्षभरापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, घनदाट जंगलामध्ये गवताच्या घरात राहणाऱ्या काकूंचा. आजची ही भटकंती आहे त्यांच्या घरापर्यंतची. आज पायवाट देखील वेगळी आहे आणि ऋतू देखील. आज सोबतीला हा हिरवागार निसर्ग, विविध रंगांनी फुललेली फुले आणि खळाळून वाहणारे नदी नाले आहेत. डोंगर उतारल्यानंतर वाटेमध्ये एक नदी आडवी येते. निखळ वाहत्या पाण्यामधून तोल सावरत पुढे सरकण्यात एक वेगळीच मजा असते. हा समोरील डोंगर उतरून इथे नदी पार करून मग पुन्हा एक डोंगर वरती चढून जायचं आहे. ऊन सावल्यांच्या सोबतीने डोंगर चढत होतो. काही काळ या हिरव्यागार गवतावर बसून निसर्गाचे बदललेले रूप बघण्यामध्ये घालवला. हल्ली असा एकांत फार कमी वाटायला येतो. पलीकडे डोंगरामध्ये गाव आहे, इथून चालत समोरील डोंगराने खाली चालत आलो. मग ही नदी ओलांडून असं वरती चढून आलो. थोडं ऊन पडल्यामुळे थकवा जाणवतो, त्यामुळे बसत बसत चाललो. चहू बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मध्येच डोंगरावर छान हिरवळवर गुरांना चारतोय छोटासा मुलगा. वाटेमध्ये हा छोटासा मुलगा भेटलाय जो गुरांच्या मागे आहे. आज सुट्टी असल्यामुळे, नाही तर मग दररोज शाळेत जातो आहे ना. ते पण पायी प्रवास. आता मी जेवढं चालत आलो तेवढं ते चालत जाणार, तिथून पुढे नेवीला चालत जाणार. चला वरती जाऊया. हे दिवस म्हणजे गाई गुरांसाठी अगदी मेजवानीचे दिवस. पूर्ण डोंगर चढून इथे माळरानो येऊन पोचलोय. आता समोर एक घरं दिसतात, एक दोन. त्या घरांच्या शेजारून पुन्हा जंगल वाट आहे. मग आडव्या आडव्या वाटेने पुढे पुढे गेल्यानंतर बराच वेळ चालत जावं लागेल. मग त्या काकूंचं घर लागतं. बरंच अंतर चालल्यानंतर समोर झाडांमध्ये ते घर दिसायला लागले बघा, एकटेच. अजून बरंच अंतर आहे, म्हणजे झूम करून दाखवले. निसरडी झाली वाट. आणि अशा दगडावरून तर खूप सावकाश जावं लागतं, कारण की एकदम चिकट झालेत शेवाळ लागून. दगडांच्या झाडांच्या खालून गवतामधून अगदी वाट मिळेल तिथून झऱ्याचे पाणी ओढ्या नाल्यांच्या भेटीसाठी धावताना दिसत होते. इथे डोंगरामधून खळाळत फेसाळत येणाऱ्या या पाण्याने मला काही काळ थांबवून ठेवले.
या ऋतूमधील निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मनाला खिळवून ठेवणारी. तासनतास एकाच ठिकाणी अडकून राहावे. कुत्र्यांना माझ्या येण्याची चाहूल लागली. भुंकायला सुरुवात केली बाबा. बरे बरे, तुम्ही बरे आहे ना? असू द्या. घरांच्या आतमधून रचना बघा. हा गुरांसाठी गोठा असतो, वाडा. बांधता येते पिंडी आणि ते महिनाभर करते. पर हा जर शेकरायचं म्हणलं ना, त्याच्या घरावर पिंडी सोडायची म्हणलं ना, दरवर्षी बदलायचं का छप्परवरचं? हा दरवर्षी. आता पाऊस पडला ना आपला पहिला आगोटचा की हे शेकरावं लागतं, नाही तर सगळं खाली गळेल. बरोबर. आता त्याला त्या पेंड्या सोडायला 10-15 माणसं लागतात. कोणी भेटत नाही. मरत म्हातारा एकटा 8 दिवस. तेच म्हणले आता कवा गावशील म्हणा. तर म्हणले की त्यानं काहीतरी केलं तर बरं होईल. आता काम काय चालू आहेत? आता आमची बिन्नी चालू आहे आता सध्याला. भाताची? हा, शेताची थोडीशी शेत करताय? हे काय गावदरचे नाचणीत होते थोडीशी. माकडं ठेवतात का? माकडं वांढर ठेवत नाहीत ना, मग त्याच्यामुळे आपलं बघायचं नाही तर कुत्रे बांधायचे तिथं. मग शेवटीला काय करायचं? कुत्र्यांना घाबरून. हा, कुत्र्यांना घाबरून थोडीशी पळतात. बुकली की आपलं जायचं थोडस. तिथं राखावं लागतं. मग काहीच जमत नाही ग. गुरांचं या गुरांना न्याक राखायला झालं. काय आपलं दोन पायले भेटतील तेवढंच आपलं 2 टायमाच. नाचणी आहे का? नाचणी. आणि भातांचं काय? भातांचं काय आपली ती लावणी झाली की ती मेर बीर मोडायची, हे करायचं ते करायचं. आहेत का चांगली भात? हा, आहेत. ते भातांना काही सोपं माणूस लागतं. हो का? आतमधून अशी घरांची रचना असते, पूर्ण लाकडांची घर आहेत. ह्याला काय म्हणतात वरती टाकलंय त्याला? कोलिम ना? अशी घर मला तर वाटत नाही कुठे पाहायला मिळतील. काकू मला घराचा मोडकळीस आलेला भाग दाखवत होत्या. ते सध्या मोडलेले आहे बऱ्यापैकी. आणि हा काकूंचा संसार आहे छोटासा आपला. महाराष्ट्रात सध्या तरी अशी घरं गवतापासून बनवलेली आता कुठे राहिलीच नाही आहेत. खूप पूर्वीचं आहे. काकूंचं घर आहे. आणि केंबळ कोलिम मागे मी जो व्हिडिओ बनवला होता तो उन्हाळ्यामध्ये बनवला होता ना, आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून म्हटलं एकदा आलोयच इकडे गावाला तर बघून येऊया काय पावसाळ्यात परिस्थिती कसं दिसते निसर्ग. तर काकू आहेत घरी. बाजूला हे केळीची वगैरे केलेली आहेत. केळीचीच आहेत ना? केळी, आळूची पानं आहेत. गुरांचा गोठा. अशा घरांमध्ये राहणं थोडं. आता हे दरवर्षी बदलायचं का? नाही बदललं तर मग कळतं आतमध्ये कळतं का? हा, चालू आहे. कुलिम भेटतो का आता? हे कुजलं ना, हे कुजलं की कळतं. हा, म्हणजे कुजल्यानंतर बदलायचं. हा, हे काय कुजलं?
हा मग वरती डोंगरामध्ये जे गवत असतं ते कोलिम त्या गवताला बोलतात. ते गवत आणायचं आणि मग ह्याच्यावर असं हे उतरतं छप्पर करून टाकायचं. कापायचं मग बांधायचं मग आणायचं. बांधून आणायचं. कसं काय टाकतात कसं काय? एक एक पिंडी सोडायची. ही एवढी ही पिंडी झाली मग ती हिथं एवढी हातरायची. त्याला 10 माणसं लागतेच. होय. हा ह्याला साकरायला बसून न्यायचं वर्षी. आणि वजन वाढत नाही का घरावर पण? आता वाढलं तरी काय शेवटीला 10 वर्षात न कावा तरी मग हे करतो आम्ही काढतो. आजूबाजूनी सर्व बांबूची बेट आहेत. बांबू वाऱ्यापासून घरांचं बरंच संरक्षण करतात पण. आणि असं हे केंबळीचं घर बोलतात आमच्याकडे. म्हणजे वरती जे छप्पर टाकले ते कोलिम नावाचं गवत असतं त्याने अंतरतात ते. पण ते काकू बोलतात की दरवर्षी बदलावं लागतं. आणि पहिल्यासारखी माणसं पण नाहीत ना कामाला भेटत आता. भेटतात का माणसं? नाही. मग एकट्यांना जमतं का एवढं करायला? अहो काय सांगायचे की ते महिना जातो माझा 20-25 दिवस जाते ते एकटीचं. हे घर बाग किती कष्ट करायचं. वाऱ्याने बी उडत नाही का? हा मग हे आपण लाख टाकले ते लाकडं त्यासाठी ठेवल्यात वरती. हा. वजन. भिंती पण बघा दगडाच्या भिंती आहेत. मातीने सारवल्या जातात त्यांनी. आजही महाराष्ट्रात अशी घरं सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत. म्हणजे शहरातल्या लोकांना हे थोडं युनिक वाटेल पण बऱ्याच अडचणी असतात. ऊन वारा पाऊस दरवर्षी बदलणं, मेहनत बरीच आहे. आता मनुष्यबळ तेवढं मिळत नाही का ग्रामीण भागात पण. लोक शहराकडे स्थलांतरित झाल्यात. अशी ठराविक कुटुंब असतात ती अजूनही गावाला आपला उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत घर छान आहे पण. वरती यांचा वाडा होता ना काय वरती, त्याच्यावरती फाट्यांना जायचो. काय जंगली जनावर वगैरे येतात का जवळ घराच्या? घराच्या जवळ येतात. हे जे आळूची पानं राहत नाहीत काय बोलायचं हे आगळ घातली त्याच्यातनं आतनं हे आळूची पानं. भीती वाटते का जंगलात राहायला? आता तुमच्या घराचं दार पाहिलं मी ते बांबूच्या ह्याच्यापासून बनवले. 1 मिनिट. हा घराचा दरवाजा आहे बांबूपासून बनवलेला. भीती वाटते का? मग भीती वाटते तर काय आता एकटीच कवा एकटीच असते मी. मात्र गेलं दवाखान्यात. अरे व्यवस्थित जर पाहिलं ना ते छप्पर वर खाली झालेले आहे. म्हणजे आतमध्ये जे लाकडाचे वासे असतात ते मोडलेले आहेत. त्यामुळे जिथं मोडलं आहे तिथं ते खाली खचलेलं आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये लोक राहतात आजही महाराष्ट्रामध्ये बघा. हे आता बदलायची वेळ आली असेल ना जवळ. पूर्ण सुकलेलं दिसतं. मग आता कधी उन्हाळ्यात? आता मे महिन्यात. आपण पेरणी करतो ना त्या टायमाला पाऊस 1-2 पाऊस पडला ना की चक्रावं लागतं. तुमचंच घर आहे मला वाटतं आपल्या सगळ्या भागामध्ये. माझं केंबळीचं आहे ना. गरीब परिस्थितीमुळं दाखवलं. मारतो का हो बैल? मग येसन का खाते त्याला? गुरांना अशी सोडून देता का? गवारी असतो. आता त्यावेळी उन्हाळ्यामध्ये इथे यांचा जो पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे झरा तो पूर्ण आटलेला होता. मी दाखवला होता. साईडला दाखवतो व्हिडिओ थोडा. आणि आता बघूया तिथं किती पाणी. हे बघा पूर्ण भरलंय. सहा ऋतूंचे 6 सोहळे इथे पान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. तिथूनच काही अंतरवर या बाजूला एक घर आहे. म्हणजे पूर्ण ह्या जंगलामध्ये ही 2 घरं आहेत.
चावतोय चावतो आणि जर बांधला नाही तर चावल का? चावतो ना? बोल म्हणजे काही नाही करणार. अरे बाबा गप, काय बोलू तुझ्याशी आता? काही नाही. बघा अशी कुत्री संरक्षणासाठी असतात. काय चाललंय? चाललंय असं. काय कामं करायचे तर आम्हाला नाही. हे बघा ताक घुसळायची रवी माठला ना. हा म्हटलं. हल्ली कुठं असं पाहायला मिळत नाही, पण अजून आहे यांच्याकडं. राहिलंच नाही कुठं. मग असं उलटा करायचा का खाली? हा उलटा करायचा. भांड्यात आपण दही वतलं ना हा की मग उलटा करायचा. हे बघा काकू दही आणतात तोपर्यंत दाखवतोय तुम्हाला कसं आहे ते. तुम्ही गौरी बसवत नाही? नाही का बरं? गौरी नाही, गणपती नाही. पहिल्या काळात आमचे लोक गौरी आणायला गेली त्यांना वागणं खाली, मग त्यामुळे तुम्ही बसवत नाही? त्यामुळे आम्ही बसवत नाही. हे काय भोपळी नाही कराठी आहे. काय राठी येतोय हा. ती काय आला पाळल्यात? ते आपली गुरं चावून खाते तर. उन्हाळ्यामध्ये कसं होतं घरानं आता पूर्ण पडले. हे पत्र उतरले ना सराईस, मी त्याला बोलवून हा ते पत्र उतरून खाली ठेवलं. म्हणलं आता पडून देवा. हा काय तुमचा बगीचा आहे का? आमचा बगीचा आहे. मी आलो तेव्हा वांगी होती त्याच्यामध्ये. हा वांगीची झाड खाली उंदराने मुळ्या खाल्या ती मेली त्याला. गोळा करून करून रचून त्याच्यावर पेंडा रचतो आम्ही. उन्हाळ्याला आलास ना उन्हाळ्याला की त्याचा एक फोटो काढून दे, वरगुड वाचतं पेंड्याच. ते उन्हाळ्यात पाहिलंय मी, पण ते मी म्हणलो असा ढिक्का लावलाय ते घरासारखे वाटत नाही काय नाही. नाही ते अशी भित्रचित वर नेली. ही कसं रचले असं रचित वर नेला. आता त्याच्यावर आणि पेंडा त्याच्यावरती पेंडा रचायचा गुरांसाठी. हा त्याच्यावरती पेंडा रचला. ते कारण की गुरं काय करीत नाही त्याच्यात. गुरावरती चढता येत नसेल त्यांना. नाही आता बसले शांत. चला येऊ का मग? हो आता इकडनं जातोयस ना. हा कुठून जाऊ सांगा की. आता इथंच आहे ह्या बांधानं, त्या खालच्या बांधानं. ह्या मधल्या ना? हा त्या बांधानं गेलास, ह्या उमराच्या झाडाकडनं गेलास तरी तिथनं जाशील. पण ह्या बांधानं मोकळे ना आपलं तिकडनं जा. आता काहीच नाही आणलं. या दोन्ही काकूंना सोबत आणलेली वस्तू दिली, तसेच त्यांच्या उपयोगाच्या काही सरकारी योजना त्यांना समजावून सांगितल्या आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागलो. आता परत इथे नदी ओलांडून जावं लागेल. जिथं पात्र उथळ असं दिसेल ना तिथूनच पलीकडे जावं लागेल. जास्त पाणी असतं तिथं घुसायचं नाही. इथे खाली थोडं उथळ दिसतंय, तिथून जाऊ. घुसायला वाटत नाही आता. हे बघा ही नदी वाहत आली, त्याच्यावरतीचे डोंगर दिसतात एकदम टॉप. तिथे त्या काकूंचं घर आहे. चालत निघालो इकडे. अशी काय वाट आहे. घनदाट जंगल आहे पूर्ण. मजा येते पण पाऊस नाही आहे, सगळीकडे हिरवळ आहे.
आणि अशा पायवाटेवरून एकट्याने प्रवास करण्याचा आनंद वेगळा असतो थोडा.